सर्व महिलांना, ग्रामीण भागातील शेतकरी महिलांना, सुनेंना प्रबोधन करते. शासनाला म्हणायचंय की तुम्ही असे प्रलोभने आयते पैसे नको, शाश्वत असं महिलांविषयी धोरण राबवा. ही सत्ता संघर्ष आणि राजकारण याच्यासाठी हे सत्ताधारी काही करू शकतात. लोकांच्या जीवनाशी यांना काही देणं घेणं नाही. उद्या हा गणेशही बंद पडेल. जसे आम्ही शेतकरी कुटुंबातील तसे तेही शेतकरी कुटुंबातील होते. अगदी आमच्या गावातील भजनी मंडळ आहे महिलांचं, त्याच्यात सुद्धा त्यांच्या कुटुंबाचा हस्तक्षेप आहे. त्यांनी तो नाकारावा. मी त्यांना सांगते, यांच्या एकाधिकारशाहीला, दडपशाहीला लोक कंटाळलेले. यांना वास्तविक काही करता आलेलं नाही. निवडणूक जेव्हा सामान्य मतदार हातात घेतो त्यावेळेस मोठे मोठे घरी जातात असे अनेक उदाहरणे आहे. प्रथमतः या विकेंडच्या संस्थाच नाही, या सहकारातील संस्था आहे. महिला रणरागिणी आहे, झाशीची राणी इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, हे माझ्या पुढे उदाहरण आहे. मी लढणार आणि विरोधकाला पाडणार. फक्त मारू नका, मला त्यांच्यातच जायचं. त्यांच्याकडे जा. ठीक आहे, ठीक आहे योगेश. आपण आलेलो आहोत आता. शिर्डी विधानसभा लागलेली, इलेक्शन सुरू आहेत, उमेदवारांची धावाधाव सुरू आहे, प्रचार सुरू आहे, सगळा गाजावाजा सुरू आहे, माहोल सुरू झालाय. पण एक उमेदवार अशा आहेत शिर्डीमधल्या ज्या एक महिला आहेत, गृहिणी आहेत, शेतकरी आहेत आणि त्यांचा गायींचा गोठा पण फार छान आहे, सुंदर. आम्ही तिथं फिरतोय आणि त्यांना आम्ही तिथंच गाठलेलं आहे. त्यांचा दिनक्रमच इथनं सुरू होतो असं ऐकलंय मी. काय सध्याचा दिनक्रम आहे? इथूनच तुमच्या दिवसाची सुरुवात होते? नमस्कार. नमस्कार. माझ्या दिवसाची सुरुवात पहाटे 5 पासून होते. हा माझा मुक्त गोठा आहे. पहाटे 5ला गायी बांधल्या जातात. नंतर चारा व्यवस्थापन, मग मिल्किंग होते, धारा काढल्या जातात आणि मग खाद्य दिले जाते. खाद्य दिल्यानंतर गायी अशा सोडल्या जातात. हे तुम्ही किती वर्षांपासून करताय? हे मी 12-15 वर्षापासून स्वतः बघता सगळं? हो, सर्व स्वतः बघते. सांगायला मला विशेष आनंद होतो की मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे. माझ्या वडिलांचंही मोठं शेती होती. माझं माहेर कोलार खर्डे. तर लहानपणापासून शेतीची आवड, घराजवळच शेती असल्यामुळं आणि वडिलांचा मोठा दुग्ध व्यवसाय असल्यामुळं मला ती आवड निर्माण झाली. मी माझ्या वडिलांकडे 150 गायींचं व्यवस्थापन बघायचे. सर्व माहिती होती. पुढं विवाहानंतर थोडा काळ मग आम्ही गावात राहायला असल्यामुळं माझं गायींशी काही संबंध आला नाही, दुग्ध व्यवसायाशी, शेतीशी. मग मुले 12वी नंतर बाहेर शिकायला गेल्यानंतर मी ठरवलं आपण एक गृहिणी आहे. प्रथमतः मला सांगायला वाटतं का प्रत्येक स्त्रीने स्वयंपूर्ण असलं पाहिजे, स्वतःची ओळख असली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये स्त्री म्हटलं की ती जास्त करून पतीवर, घरच्या कुटुंबावर अवलंबून असते. आर्थिक दृष्ट्या सासू सासरे, एकत्र कुटुंब असेल तर सासू सासरे, नंतर पतीवर, मग ज्या वेळेस मुलं मोठी होतात तर मुलांवर. परंतु जर आपण स्वावलंबी असलो, आपण काही करू शकतो. काम हे कुठलंही लहान मोठं नसतं, कुठलंही काम असू द्या. मग मी ठरवलं की आपली मुलं 12वी नंतर बाहेर गेलेत, आपला चांगली शेती आहे, आपल्या गायी आहेत. मग आपण ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे तर आपण त्याचं छोट्याशा उद्योगात
किंवा व्यवसायात रूपांतर करायला काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही आधी बालपणापासून हो, गायींमध्ये गायींचं. गायींचं सगळं हो. बघत आलात आणि हो. पुन्हा लग्नानंतर काही काळ मध्ये गॅप आला हो आणि पुन्हा 40 नंतर हे सुरू केलेलं सुरू आवड केलं. म्हणून त्यातलं तुम्हाला ज्ञान पण आहे. हो. आता किती गायींचा गोठा आहे तुमचा? आता हा 40 गायींचा गोठा आहे. आणि याचा अर्थकरण कसं चालतं? म्हणजे नफा तोटा हो. सगळा व्यवसाय तुम्हीच बघता? हो सर्व मी बघते. 40 गायींचा गोठा आहे माझ्याकडं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याचशा गायी आहे. हं. दादा तुम्ही तिच्याकडे मारा, ती कालवड आहे, ती जर्सी आहे, हं, आपल्याकडे सेवाल, गीर, हं, होस्टेन फ्रिजिशियन मध्ये पण आता नवीन नवीन सिमेंट्स निघालेले, एबीएस, ज्युपिटर, स्ट्रायकर, हं, हं, कावेरी, हं, सगळ्या प्रकारच्या गायी आहेत. हं, आणि मी ह्या व्यवसायाला सुरुवात केली 10 गायीपासून सुरू केला. हं. आणि मग तो हळूहळू वाढत गेला. दूध चारा व्यवस्थापन कसं करायचं, धारा कशा काढायच्या, विक्री कशी करायची, हे सर्व ज्ञान आहे मला. गायींबद्दल माझी सखोल अभ्यास आहे. बरोबर. मग पुढे सह्याद्री वाहिनीने माझी मुलाखत घेतली. हं, सह्याद्री वाहिनीने जेव्हा माझं हे काम बघितलं त्यावेळेस मग मला पुरस्कार दिला, सह्याद्री भूषण पुरस्कार हो. मिळाला. हं. मग मला हे वाटलं की म्हणजे शासन कुठंतरी महिलांच्या बाबतीत लक्ष तो देत. कृषी क्षेत्रातला एक चांगला पुरस्कार आहे, मानाचा पुरस्कार समजला जातो. तुम्हाला प्रश्न असा आहे माझा की तुम्ही एक महिला आहात, गृहिणी आहात, संसारही करताय, राजकारणही बघताय, प्रचारही करताय, तुमच्या गायी देखील सांभाळताय. तर अशा वेळेस तुमचा जो दिनक्रम इथनं सुरू होतो, तर तुमच्यासारख्याच महिला ज्या गृहिणी आहेत, काहीतरी करू पाहतायत, म्हणजे राजकारणात तर तुम्ही आत्ता आलात किंवा तुमचं जे काही कुटुंब होतं राजकारणात, पण मला असं विचारायचं की प्रत्येक बाईने एक आर्थिक स्वातंत्र्य म्हणून काहीतरी व्यवसाय केला पाहिजे, जोडधंदा केला पाहिजे, शेती देखील केली पाहिजे. तर तुम्हाला शेतीचं पण बरंच असं ज्ञान आहे. मी तुम्हाला सांगते, मग महाराष्ट्र शासनाचा सह्याद्री वाहिनीचा मिळाल्यानंतर मला 2016चा कृषीभूषण पुरस्कार मिळाला. माझं लिमिट आहे 40 गायीमध्ये 25 गायी फक्त मोठ्या, बाकी कालवडी वगैरे असं व्यवस्थापन. दुधामध्ये 12 गायी ठेवायच्या, बाकी गाभण करून विकणे, कालवडी मोठ्या करून विकणे, अशा पद्धतीचं मी ते सगळं बसवलेलं आहे. फार मोठा पण नाही केला. सकाळी 100 लिटर, संध्याकाळी 100 लिटर अशी विक्री. आणि मी सर्व महिलांना, ग्रामीण भागातील शेतकरी महिलांना, सुनेंना प्रबोधन करते की तुम्ही असं समजायचं नाही की आपलं शिक्षण कमी आहे, आपण शहरामध्ये नाही, मग आपण आर्थिक स्वावलंबी होऊ शकत नाही, आपण आपल्या पतीवरच अवलंबून. पण कुठलाही व्यवसाय केला, व्यवसाय कुठलाही लहान मोठा नसतो. तुम्ही दुग्ध व्यवसाय करा, तुम्ही फक्त कालवडींचं संगोपन करा, तुम्ही शेळी पालन करा. मी तुम्हाला सांगते, आज शेळीचे जे बोकड असतात त्यांचं जर चांगलं व्यवस्थापन केलं तर ते 15,000, 12,000 अशा विक्री, 20-20 हजारापर्यंत बोकड आपण विकू शकतो. शेळी पालनामध्ये विविध म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर आणि राऊरी कृषी विद्यापीठ मध्ये, महात्मा फुले राऊरी कृषी विद्यापीठ, इथे एकदम चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होतं. आपण चांगल्या प्रकारच्या व्हरायटी शेळींच्या, संगमनेरी, उस्मानाबादी बऱ्याच आहेत, त्या शेळी पालन आपण करू शकतो. शेळी पालन हे मुक्त पद्धतीने केलं जातं. म्हणजे पुन्हा कुक्कुट पालनही आपण करू शकतो. आज आपण गावरान कोंबड्यांची अंडी 10 ते 12 रुपयाला असते, हिवाळ्यात तर वाढलेली असते त्याचे रेट, तेही महिला करू शकतात. म्हणजे असं काही नाही की ग्रामीण भागातील महिलांनाही हे केलं तर त्या स्वतः स्वावलंबी होऊ शकतात, या मताची मी आहे. तुमच्या या प्रयोगातनंच दिसून येते की ग्रामीण भागातल्या महिला देखील चांगलं कमवू शकतात हो. या व्यवसायातनं. कुक्कुटपालन असेल, मत्स्य व्यवसाय असेल, पुन्हा गायींचा, हे सगळे जे आहेत या व्यतिरिक्त पण आता बरेच बचत गट कार्यरत असतात ग्रामीण भागात. तर त्या पण महिलांना, आता तुम्ही विधानसभेला उभं राहिलात एक महिला उमेदवार म्हणून, ग्रामीण भागातील एक गृहिणी म्हणून, तेव्हा आर्थिक दृष्ट्या स्ट्रॉंग असणं महिलांसाठी खूप महत्वाचं झालंय. आणि समोरच्या सरकारने एक योजना आणली आहे महिलांना, त्यांचं असं म्हणणं आहे की महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. लाडकी बहीण योजना आणली आहे त्यांनी. तर काय वाटतं, ह्या 1500 रुपयामध्ये, आता तर त्यांनी आश्वासन दिलं जाहीरनाम्यामध्ये की 2100 रुपये करू आम्ही 1500 रुपयांचे. मग आता काय सांगाल महिलांना? मला शासनाला म्हणायचंय
की तुम्ही असे प्रलोभने आयते पैसे नको, शाश्वत असं महिलांविषयी धोरण राबवा. त्यांना नवीन व्यवसाय कसे निर्माण होतील, त्यांना नवीन उद्योग कसे निर्माण होतील, आणि जे शेतकऱ्यांना ज्या गोष्टी आवश्यक असतात, मग तुमचे रासायनिक खते, हे व्यवसाय याचे भाव कमी करा आणि शेतकऱ्यांना शाश्वत भाव द्या. हे 1500 रुपयात काहीच होत नाही. तर तेलाचा डब्बा 2400-2500 रुपयाला झालेला आहे कुठल्याही. म्हणजे 1500 रुपये महागाई इतकी झालेली आहे की 1500 रुपयात काहीच होऊ शकत नाही. त्यांना अशी म्हणजे 1500 रुपये देणं हे आयते पैसे नको, कुठला तरी व्यवसाय, कुठलं तरी मार्गदर्शन करा का महिला कशा स्वयंपूर्ण झाल्या पाहिजे. याने माणसं उलट आळशी होण्याचं काम आहे हे असे 1500 रुपये देणं. आणि त्यांचे आता महिलांना 1500 रुपये दिले, पण आज त्यांचे पती, आमचे बंधू, दुधाला भाव नाही. दुधाचा भाव 36 रुपयावरनं आज 24, कधी 22. हे खाजगी डेअरीवाले फॅटचं कारण दाखवतात 3.5 असं, तो तशा पद्धतीने निघतो. पर 18 रुपयापासून निघतो. आणि खाद्याचे भाव जे तुम्हाला सांगते, ज्यावेळेस 37 रुपये भाव होता दुधाला, त्यावेळी 1200 रुपयाला सरकी होती. आज दुधाचा भाव 24-25 झाला आणि सरकी झाली 2200 रुपये. किती मोठी तफावत आहे. शेतकरी कसा काय दुग्ध व्यवसाय करणार? चाऱ्याचा प्रश्न असतो, यांना भरपूर चारा लागतो. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टीकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. प्रथमतः दुधाचे भाव वाढूनच दिले. 45 रुपये दुधाचा भाव झाल्याशिवाय अहमदनगर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील शेतकरी हा कधीही बळीराजा होणार नाही किंवा सदन होणार नाही, हे माझं म्हणणं आहे. अच्छा, शेतकऱ्यांविषयीचं तुमचं जे ज्ञान आहे, लहानपणापासून शेती हे सगळं बघत आलात? हो, मी तुम्हाला सांगते, माझं दुग्ध व्यवसायाचं ज्ञान आहे. शेळी पालनाबद्दल माहिती आहे. आपल्याकडं आमची डाळिंब बाग होती, त्यावेळेस आपल्याकडं शेततळे पेपरचं, त्यावेळेस मी मत्स्य व्यवसाय केला. आपल्याकडं मत्स्य, रोहू, कटला, मृगल, कोंबडा अशा प्रकारचे आपण बीज सोडले होते. बुटुकले म्हणतात. राहुरी कृषी विद्यापीठाकडून आणले. चांगल्या पद्धतीने एक मासा 1-1.5 किलोचा झाला. परंतु मी तुम्हाला सांगते, ते विकायचं कसं? शेतकरी पिकू शकतो पण विकू शकत नाही. त्याला चांगलं मार्केट नाही मिळालं, खाजगी व्यापाऱ्यांनी फसवलं, म्हणून या वर्षी मी ते काय बोटुकले सोडले नाही. आपण ज्या वेळेस त्याच्यामध्ये बीज सोडतो त्यावेळेस त्याचं पण व्यवस्थापन करायचं असं, अन्न व्यवस्थापन, त्यांना भरडा, मिनरल मिक्सचर, ते कशा पद्धतीनं हे करायचं, म्हणजे सगळी माहिती सगळं करावं लागतं. परंतु जितके आमचे श्रम आहेत तितका आम्हाला मोबदला मिळत नाही. बरोबर, श्रमाचं प्रमाण खूप आहे आणि मोबदला मिळत नाही. त्यामुळं मी यावर्षी सोडले नाही. तर मी 4 व्हरायटी असतात, ते वेगवेगळ्या थरात असतात. रोहू, कटला, मृगल आणि कोंबडा. परंतु यावर्षी आपण ते काही सोडले नाही. तुमचा फार एक जुना व्हिडिओ बघितला YouTube वरती, बायोगॅस बद्दल तुम्ही माहिती देता त्याच्यामध्ये. हो, काय आम्हाला सांगू शकाल की बायोगॅसच्या बाबतीत काय प्रोजेक्ट तुम्ही आणू पाहाल? तुमचं काय विजन आहे तो पुढे? बायोगॅसच्या बाबतीत म्हणजे आपण त्याचा वापर, हे शेण असतं याच्यापासून आपण ते गॅस निर्मिती करतो. ते पुन्हा त्याची स्लरी पण उपयोगात आणली जाते. आणि स्लरी असल्यामुळं शेताला त्याचा चांगला उपयोग होतो. स्लरी आपण ठिकठिकाणी शेतावर काढू शकतो. ती अशा प्रकारचं खत उचलून टाकण्याचा प्रश्न येत नाही. आणि त्याच्यावर गॅस मिळतो. आपल्याला विकतचा गॅस वापरायची गरज पडत नाही. आणि त्याच्यावर लाईटही सोलर सिस्टीम सारखे गॅसवर आपल्याला माफक दरात वीज मिळू शकते. म्हणून तो बायोगॅसचा प्रकल्प मी म्हटले. तुम्ही शेती बघता, गायी बघता, सगळं बघत राजकारणात आलात. राजकारणात काय यावं असं वाटलं? कधीपासून आहात म्हणजे तुम्ही? तसं माझी आई, माझे वडील, माझे सासरे राजकीय क्षेत्रात होते. माझे सासरे शिर्डीचे पहिले आमदार 78ला चंद्रभान. म्हणजे तुम्ही राजकारणात नवख्या नाही आहात, तुमच्या घरचे मला कोणीतरी पूर्ण होतं? परिसराची माहिती, परंतु राजकारणात स्वतः यावं असं कधी मला वाटलं नाही. पण योगाने म्हणजे माझी 50शी आली. आमच्या गावची ग्रामपंचायत आणि सोसायटी आम्ही जिंकली. माझे पती, माझे दीर त्या क्षेत्रात होते. आणि प्रचाराच्या माध्यमातून मी लोकांपुढे आले. पुढे गणेश कारखान्याच्या वेळी माझी भाषणं मी लोकांना
सांगायचं झालं तर विषय फार मोठा आहे. प्रवरा कारखाना काही इतका सुस्थितीत चालत नाही, त्याचे खूप प्रॉब्लेम आहेत. आणि नंतर राहुरी कारखाना विरोधकांनी घेतला तर तो बंद पडला. तेथील लोकांची वाताहत झाली, मग ते सभासद असतील, कामगार असतील, सर्वांची. गणेश कारखान्याची निवडणूक जेव्हा लागली त्यावेळेस मी 8 वर्ष त्यांच्याकडे होता. मी विचार केला का हे सत्ता संघर्ष आणि राजकारण याच्यासाठी हे सत्ताधारी काही करू शकतात. लोकांच्या जीवनाशी यांना काही देणं घेणं नाही. उद्या हा गणेशही बंद पडेल. म्हणून मी साथ घातली तिथल्या जनतेला, सभासदांना की आपण गणेश, आपला गणेश आपण वाचवा. आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. याच्यातून मी सर्व जनतेसमोर आले. माझ्या कार्यकर्त्यांनी, स्नेहींनी, सर्वांनी मला आग्रह केला की आता शिर्डी मतदारसंघाची निवडणूक आहे विधानसभेची, आणि तुम्ही एक शेतकरी प्रतिनिधी, चांगल्या उमेदवार आहात, तुम्हाला शेतीची जाण आहे, सामान्य जनतेचे, कामगारांचे प्रश्न तुम्ही जवळून ओळखता, तर तुम्ही उभ्या राहा. खरं सांगायचं तर सर्वांच्या मागणीमुळं, कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या, महिला वर्गांच्या सर्वांच्या मागणीमुळं मी आज उभी राहिलेली आहे. तुमची भाषणं खूप व्हायरल झाली, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलीत. कोणाकडनं शिकलात भाषण? एवढं भाषण मी कधी स्क्रिप्ट लिहून घेत नाही, मला कुणी मार्गदर्शक नाही. आता मी आज सकाळी उठल्यापासून आता मी हे गायींचं खाद्य व्यवस्थापन बघितलं, पाण्याचं व्यवस्थापन बघितलं, आपला ऊस आहे ड्रिपद्वारे कुठे चालू आहे हे. तुम्ही आल्या आणि मी मुलाखतीला उभी राहिले. मला कुणी कुठल्याही प्रकारचं मला मार्गदर्शन नाही, मला PA नाही, काही कुणी नाही. आपला व्यक्तिगत अनुभव, आपण समाजात जे मिळवलं, समाजात जे दिसतं ते फक्त माझ्या भाषेमध्ये मी व्यक्त होते, नाही तर मला कुठल्याही प्रकारचं कोणी काही सांगत नाही. पण तुमच्या समोर आव्हान आहे अशा उमेदवाराचं जे 7 वेळा सलग निवडून आलेत, मंत्री राहिलेत, एवढं मोठं घराणं आहे, संस्थानिक आहे, भीती वाटते? नाही. जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की मतदानाचा एवढा हक्क दिलेला आहे. आणि मला माहिती आहे, मी लोणी खुर्दची, ते बुद्रुकचे आहेत, आमच्या शेजारीच आहेत ते, आणि आपण सगळे शेतकरी होतो. जनतेने त्यांना मोठं केलेलं आहे, ते मोठे झालेले आहेत. जसे आम्ही शेतकरी कुटुंबातील तसे तेही शेतकरी कुटुंबातील होते. त्यांचे आजोबा असतील, त्यांची पूर्वीची प्रॉपर्टी किती होती, शेती किती होती. मलाच त्यांना म्हणायचं आहे का तुमच्या जर उपजीविकेचं साधन आमच्यासारखं शेती होती, तुम्ही जर शेतकरी होते तर शेतीत इतका असा काय नफा मिळाला का तुम्ही इतके मोठे झालात? शेतीत इतके कोणतं उत्पन्न तुम्ही घेतलं आणि काय केलं म्हणून तुम्ही इतके सधन शेतकरी झाले, जे आम्हाला सर्वांना, सर्वसामान्य जनतेला जमलं नाही. त्यांनी सांगावं तसं. सगळ्या नेत्यांचे कागदोपत्री शेतीच व्यवसाय असतात. हे शेतकरी म्हणजे जवळचे आमच्या, सगळं माहिती यांचं. तुम्ही शेजारी म्हणून उल्लेख करता भाषणांमध्ये, ते यांच्याबद्दल जेव्हा बोलता तुम्ही, आजूबाजूचं तुमच्या तालुक्यातलं बघता, विधानसभा मतदारसंघातलं बघता, जिल्ह्यातलं बघता, इतक्या वर्षांची सत्ता एका घराण्याची असताना आणि तुमच्यासारखी एक महिला येते, उमेदवार म्हणून त्यांच्यासमोर उभा ठाकते, कार्यकर्त्यांचा गट, संपर्क, जनसंपर्क, हे सगळं मिळतो, सगळे हे सपोर्ट मिळतो एवढा? हो, म्हणजे यांची इतकी दहशत आहे. असं असतं, सत्तेचं जेव्हा केंद्रीकरण होतं त्यावेळेस हुकुमशाहीला आणि दडपशाहीला सुरुवात होती. कुणी प्रबळ विरोधक नसल्यामुळं शिर्डी मतदारसंघाचे सर्व आपणच आहोत की काय असं त्यांना वाटायला लागलं. दहशत म्हणजे तुम्हाला सांगते, प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप, प्रत्येक ठिकाणी. अगदी आमच्या गावातील भजनी मंडळ आहे महिलांचं, त्याच्यात सुद्धा त्यांच्या कुटुंबाचा हस्तक्षेप आहे. त्यांनी तो नाकारावा, मी त्यांना सांगते. आमच्या गावातील सुरुवातीला माझे सासरे आमचे स्नेही होते, आमच्या जवळ असणारे, मी नावं नाही घेणार, असं छोटंसं भजनी मंडळ सुरू केलं. त्याला जरा व्याप्त स्वरूप आलं तर तिथं यांचा हस्तक्षेप. गावामध्ये जर साई पारायण बसलेला असेल तिथंही यांचा हस्तक्षेप. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक गावातील ग्रामपंचायत असो, सोसायटी असो, तिथं हस्तक्षेप करणे. प्रत्येक गावामध्ये कुठलेही उद्घाटन असेल, तिथल्या स्थानिक वयोवृद्ध समजदार घरातील व्यक्तीच्या आधी हेच उद्घाटनाला पाहिजेत.
असा प्रकार अलिखित नियम झाला. तुम्ही बोलते त्यातला एकही शब्द खोटा नाही, एकही शब्द नाही. लग्न असेल यांच्या घरातील माणूस पाहिजे, उद्घाटन असेल यांच्या घरातील माणूस पाहिजे, कुठे गावामध्ये छोटस काही कार्यक्रम असो म्हणजे गावचं गावपणच ठेवलं नाही यांनी. आपल्या आता एखादं कुटुंब असेल 20 माणसाचा असेल 10 माणसाचा असेल, कुणी आल्यानंतर कर्ता पुरुष कोण आहे त्याला विचारलं जातं. गावामध्ये कार्यक्रम असेल, जीर्णोद्धार असेल, काही उद्घाटन काय केलं जातं. 10-5 वयोवृद्ध, माझे सासरे वयोवृद्ध होते, गावाला गाव पण होतं, चंद्रभान दादा घोगरे, एकदम चांगलं व्यक्तिमत्व. आजही तुम्ही कोराळे, डोराळे, केलवड या ग्रामीण भागात जा, त्यांच्याबद्दल कुठल्या पद्धतीने बोलतात. हे लोक असायची, गावातले कार्यक्रम गावात व्हायचे, जीर्णोद्धार असेल, संघटन म्हणजे प्रत्येक गावात गट तट यांनी निर्माण केली. 4-2 लोकांना हाताशी धरायचं आणि चांगल्या विधायक कामाला खोडा घालायचा. नेहमी प्रत्येक चांगल्या कामाला विरोध. जर विरोधकाकडे ग्रामपंचायत सोसायटी असेल तर त्यांचे कुठलीच कामं होऊ द्यायची नाही, कुठलीच. प्रत्येक कामाला विरोध करायचा. आणि तुम्हाला सांगते, जे कार्यकर्ते आमचे आहेत त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करणे, पोलीस केसेस करणे यात त्यांचा हात खंडा आहे. आणि हे ते एकटे नाही करत, त्यांची पूर्ण फॅमिली सक्रिय. मी तर नेहमी विनोदाने म्हणत असते की त्यांचं लक्ष लोणी खुर्दकडच आहे. अशा प्रकारचा त्रास आहे. इतक्या बारीक बारीक गोष्टी. आता तुम्ही एक मुलाखत घ्यायला आला, तुमचा त्यांच्याशी संबंध असू शकतो, तुम्ही त्यांची मुलाखत घेऊ शकता, माझी घेऊ शकता, म्हणून तुम्ही माझ्याशी संपर्क ठेवायचा नाही. हा 8 तास त्यांचा असतो. जे लोक आहेत, इतकं छोट्या छोट्या गोष्टी आहे. तुम्ही आता आलात, फ्लेक्स पा मोक्याच्या जागी, चौकाच्या जागी, जिथे जास्त वर्दळे पहिले त्यांचे फ्लेक्स लागलेले, आणि आपला फ्लेक्स लावणारा गेला तर लोक सांगतात लावू नका, आम्हाला तुमच्यामुळे त्रास होतो. इथे आम्ही सुप्त पद्धतीनं तुमच्या बरोबर पण लावू नका. म्हणजे आपले फ्लेक्स लावायला जागा सुद्धा ते देत नाही. मग ही हुकुमशाही नाही का? ही लोकशाही आहे का त्यांची? प्रत्येक गोष्टीत इतका म्हणजे श्रेयवादाचे इतका अट्टहास आहे त्यांचा ताई, खूप श्रेयवाद प्रत्येक गोष्टीत. स्वस्त धान्य दुकान, ग्रामीण भाषेत त्याला कुपन म्हणतात. शासनाचा आनंदाचा शिधा शासनाकडून येतं, ते तुमच्या शेतातलं नसतं किंवा तुम्ही स्वतः कष्टाने नाही का, ते शासनाचं असतं. त्याचं वाटप सुद्धा त्यांच्या फॅमिलीतल्या माणसाने करायचं. म्हणजे सर्वसामान्य मतदारांना, नागरिकांना, जनतेला असं दाखवायचा प्रयत्न करायचा की हे आमचं घरानं हे वाटप करत आहेत, आम्ही करत आहोत. कुठल्याही गोष्टी असन तर त्यांच्या घराशिवाय त्याचं वाटप झालं नाही पाहिजे. स्वस्त धान्य दुकानातील आनंदाचा शिद्याचा आणि यांचा काय हे असतो. आणि मला म्हणायचं, हे महसूल मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडं पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे. ठिकठिकाणी त्यांनी, जसे थोरात साहेब ठिकठिकाणी जातात, ते आज आमचा राहता तालुका शिर्डी मतदारसंघ सोडायला तयार नाहीत. कालच आमच्या लोणीत होते ते. मला तर वेळ नव्हता, मी व्हिडिओ बघितला. त्यांचे कुटुंबीय ते, तुमचं एवढं काम आहे मला सांगायचं त्यांना, तर त्यांनी या गोष्टी राजाने राजासारखं वागलं पाहिजे. असं इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवरून विरोधकाला त्रास दिला नाही पाहिजे. तर आमचे फ्लेक्स लावू दिले जात नाही. सगळ्या गोष्टीत शासनाचा, पोलीस अधिकाराचा वापर केला जातो. आता तुमच्या समोर जे विरोधक आहेत, ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय, ज्यांचं लक्ष तुमच्या मतदारसंघात आहेत, मंत्रीपदी असले तरी मोठं घराणं येते आणि त्याच्या मला वाटतं त्या घराण्याशी तुमचे नातेसंबंध पण काहीतरी आहे. तरी एवढा टोकाचा संघर्ष, घोगरे वर्सेस विखे, हा संघर्ष कुठनं सुरू झालाय? ते आमचे नातेवाईक आहेत, ठीक आहे, परंतु सगळ्या गोष्टी फक्त आपल्याकडं पाहिजे. व्यक्तिगत ग्रामीण भाषेत म्हणतात ना, आपल्याच पोळीवर तूप पाहिजे, आपलेच पाहिजे. त्यामुळं त्यांना त्या नात्यागोत्याचं आता काही हे राहिलेलं नाही, घेणं देणं राहिलेलं नाही. आणि आता तुम्हाला मी सांगते, आम्ही मध्यंतरीच्या काळात शांत होतो. ज्यावेळेस आपण बघितलं का सत्तेचा इतका गैरवापर आहे आणि प्रत्येक वेळी ज्या पक्षाकडं बहुमत त्या पक्षात जातात,
आणि सत्ता घेतात. त्यांचे सर्व पक्ष फिरून झाले. ज्या काँग्रेसने त्यांना भरभरून दिलं, त्यांच्या वडिला आजोबाला पद्मश्री दिलं, वडिलांना पद्मविभूषण दिलं, इतकं दिलं काँग्रेसने, त्या काँग्रेसचे ते झाले नाहीत. ज्या वेळेस भाजप सत्तेत आलं ते भाजप बरोबर गेले. सगळे पक्ष फिरून झाले, शिवसेना झालं ते, तर ते काय कुणाचे होणार. आम्ही आमचं शेती व्यवसाय करत होतो, आम्ही थोडंसं अलिप्त झालो, परंतु ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही एक ग्रामपंचायत काय लढवली. सांगते तुम्हाला, माझे मिस्टर, माझे पती जनार्दन घोगरे, MSc ॲग्री MPSC, अतिशय शांत सुस्वभावी असं त्यांचं नेतृत्व आहे. गावात कधीही कुणाला काही रागवणं नाही, काय तरी आम्हाला इतका त्रास देण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेस आम्ही ग्रामपंचायत घेतली तर त्यांनी लगेच आमचे सदस्य फोडलेत. मग त्यांचं हे कुटील राजकारण. आणि मग मी विचार केला, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपण त्यांच्या राजकीय याच्यातून बाजूला झालो, आपला काही स्वार्थ नसताना आपण ग्रामपंचायत, तर 5 वर्ष आपल्याला ग्रामपंचायतीचा कारभार करू द्यायला पाहिजे होता. ते म्हणतात ना, मी पालकमंत्री आहे नगर जिल्ह्याचा, मी महसूल मंत्री आहे, ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप करण्याचं काही कारण नव्हतं. आजही त्रास देतात. मग मी ठरवलं, एका गृहिणीने, हे सोपं नाही. एक महिला जेव्हा उभी राहते तेव्हा समोरच्याला कळतं. आपण नवरात्रात म्हणतो दुर्गा महिषासुरमर्दिनी, तशी आज मी उभी आहे. याच्यात माझा काडीचाही स्वार्थ नाही, पण त्यांनी दिलेला त्रास हा कुठंतरी थांबवला पाहिजे. आज आमच्या पिढीला, आमच्या गावाला जे त्यांचं ते कुटील राजकारण आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे, म्हणून मी बाहेर पडलेले. ते दहशतमुक्त मोर्चा जे तुमचा चाललाय सध्या, याचा उद्देश तर मला कळला की तुम्ही जे आता बोललात. हो, सर्व. पण काही अशा घटना आहेत का जी तुमच्याशी लोक जोडली जात आहेत का या यात्रेमध्ये? हो, तुम्हाला सांगते, प्रत्येक गावात जेव्हा मी जाते, काय झालं, शिर्डी मतदारसंघामध्ये 50 वर्षापासून त्यांची सत्ता, त्यांचे वडील, ते आता मुलगा, त्यामुळं. आणि ह्या प्रवरा परिसरामध्ये प्रवरा सहकारी साखर कारखाना, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा एज्युकेशन सोसायटी, हे सर्व सहकारातून या, त्यांचा व्यक्तिगत नाही. परंतु इथे जे आमचे खेडे आहेत सर्व, कोराळ, डोराळ, दाड, चिंचपूर, हे सर्व गावे, यातील प्रत्येक एक सदस्य नोकरीच्या कामाला त्यांच्या संस्थेत आहे. तिथे पगार खूप कमी आहे, लोक परमनंट केलेले नाही आहेत. परंतु दुष्काळी भाग, पाण्याचा प्रश्न, शेतीमालाला भाव नाही, मग शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे ते. आणि प्रत्यक्ष कोणी पुढं येऊ शकत नाही. जर एखाद्या कुटुंबातील मुलगा त्याने साधा माझा डीपी ठेवला तरी त्याला बोलवणं होतं. अशी उदाहरणे, व्हॉट्सअपला डीपी ठेवला तरी त्याला बोलवणं होतं. प्रत्येक गावात त्यांचे 4-4, 5-5 असे चमचे, कोऑर्डिनेटर म्हणतात, ते नेमलेले आहेत. लोणी खुर्दमध्ये 4 आहे. लोणी खुर्दमध्ये काय घडतं हे ते त्यांना सांगतात. मग आज प्रभावती घोगरेशी आमका समजा संदीप पाटील नावाचा मुलगा प्रभावती घोगरेच्या गाडीत दिसला, विवेक पाटीलनी प्रभावती घोगरेचा डीपी ठेवला, ही बातमी लगेच जाणार, लगेच त्याच्या घरी फोन येणार, तो कुठे नोकरीला आहे, कुठं काय, लगेच त्याच्या अडचणी वाढणार. सामान्य शेतकरी असेल, त्याच्यावर प्रवरा बँकेचं कर्ज असेल, त्याचा काही व्यवसाय असेल, तो उघड माझ्या मागे फोटोला जरी उभा राहिला, ग्रुप फोटोला जरी उभा राहिला एखादा शेतकरी, किंवा त्याने माझा सत्कार केला, लगेच तो फोटो तिकडे जाणार, लगेच त्यांचा PA, लगेच चौकशी होणार, लगेच त्याला बोलवणं येणार. तेव्हा शिर्डी मतदारसंघात सुप्त लाट आहे. यांच्या एकाधिकारशाहीला, दडपशाहीला लोक कंटाळलेले, यांना वास्तविक काही करता आलेलं नाही. आज यांच्याकडनं नगर मनमाड रोड झाला नाही 50 वर्षात. शिर्डी संस्थांचा, कामगारांचा इतका भीषण प्रश्न आहे. 10 वर्षानंतर कंत्राटी कामगार हे परमनंट व्हायला पाहिजे होते, ते यांनी केले नाही. पगारवाढीचा प्रश्न आहे, तो झाला नाही. फक्त लोक लाचार कसे राहतील, आपल्या पायाजवळ कसे राहतील, असा. जनता स्वावलंबी झाली पाहिजे हा त्यांचा अजिबात विचार नाही. ना आता आजच्या तरुण मुलांना, सुज्ञ नागरिकांना सगळं कळतं मीडियामुळे.
दूरदर्शन हे सगळं सर्व माध्यम आहे, इंस्टाग्राम, त्यामुळं कळतं काय चाललेलं आहे. हे जर स्वतःला दुग्ध विकास मंत्री, पालकमंत्री, महसूल मंत्री म्हणतात, यांना दुधाच्या भावाचा प्रश्न मिटवता आला नाही. सोयाबीनचे भाव 10 वर्षापूर्वी 2012ला 4,000 होते, तेच आता आहे 10 वर्षात. मजुरी वाढली, रासायनिक खतं वाढली, सगळं वाढलं, पण शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढला नाही. मग आता तुम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरं जाता, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात हो. आहे. मग तुम्ही वेगळं काय त्यांना अजेंडा देताय, विजन देताय, काय आश्वासन? मी एक शेतकरी गृहिणी आहे. शेतीच्या बारीक सारीक प्रश्न येते, पहिले मी शेतकऱ्यांसाठी लढणार. विधानसभेत पहिला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी म्हणून मी काम करणार. दुग्ध व्यवसाय, दुधाला 45 रुपये भाव मिळालाच पाहिजे या संदर्भात. आणि हे सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, ऊसाच्या बाबतीत आता त्यांनी भाव वाढून दिला, त्याबाबतही मी बोलते. याला शेतकऱ्याला तुम्ही शाश्वत भाव द्या, म्हणजे शाश्वत. मकाचा असेल, शेतकऱ्या ज्या वेळेस लागवड करतो त्याला वाटलं पाहिजे की आपलं सोयाबीन 7,000 जाणार, ही त्याला शाश्वती पाहिजे. जसं इतर क्षेत्रात प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर त्यांना माहीत असतं की आपलं रासायनिक खताच्या गोण्या इतक्या रुपयाला विकल्या जातात, फ्रीज असेल हे इतक्याला विकलं जातं. हे तसं शेतकऱ्याचं पिकवतो, पण त्याच्या मालाचं मोल ठरवण्याचा अधिकार त्याला नाही, तो शेतकऱ्याला मिळायला पाहिजे. आम्हाला वाटलं पाहिजे सोयाबीन केलं ते 7ने जाणार. ज्यावेळेस शेतकऱ्याचं सोयाबीन उत्पन्न होतं, सोयाबीन तर आज ते 4,39 रुपये भाव आहे. हे परवडतं का? शेतकऱ्यांचा प्रश्न पहिला. दुसरा नगर मनमाड रोडचा, इतकं मोठं बाबांचं नाव आहे, परदेशात बाबांच्या मूर्ती आहेत, लोक तिथं बाबांची सेवा करतात, साईबाबांची. इतके परदेशी नागरिक येतात, महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, परदेशातून. आणि त्या नगर मनमाड रोडची दुरावस्था बघा. आमच्या राजुरीतील एक दाम्पत्य, तो पेंडिंग का राहिलाय हा मुद्दा? मला, मी जेव्हा लोकांमध्ये फिरले ना, लोकांनी पण हा मुद्दा मांडला इथल्या शिर्डी. पेंडिंग राहण्याचं कारण म्हणजे ही, त्याचे जे आपण ठेकेदार असतात, आता ते शासनाचे किती पैसे येतात आणि ते ठेकेदारापर्यंत किती जातात आणि मध्ये कोण घेतं, हे सगळा ते शासनाने त्याचा विचार करावा. जर तो रस्ता कोल्हार शिर्डी असेल, किती ठेकेदार नेमलेले आहेत, ते ठेकेदार का मध्येच निघून जातात काम सोडून, हे सर्व त्यांनीच त्याची हे केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे, चर्चा केली पाहिजे, शासनाचं त्याच्यावर कडक धोरण पाहिजे. काय हे सगळं होतं, का ठेकेदार निघून जातात? ठेकेदारांच्या बाबतीत फक्त तिकडून मी सांगते 20-20 कोटी 30-30 कोटी येतात शासनाचे, फक्त त्या रोडला मलमपट्टी केली जाते. हे जागोजागी मग मुरमाचे जे ढिग लागले ते काय आहे? मग रस्त्याचं कोणतं काम सुरू आहे? कुठलेच कामं सुरू नाही. आणि ते पण सांगते, 4.5 वर्ष म्हणजे 35 वर्षापासून हे मंत्री आहे विविध खात्यांचे. कुठेही शिर्डी मतदारसंघात चांगल्या प्रकारे वाड्या वस्त्यांवर ग्रामीण भागातील रस्ते झालेले नाही. आता निवडणूक 2-3 महिन्यावर आली, त्यावेळी गावोगावी मुरुम टाकण्याचं काम चालू आहे. हेच टाकतायत मुरुम. त्याबाबतही तुम्हाला मी सांगते, तुम्ही म्हणे उदाहरणं द्या. गौण खनिज याला शासनाचे नियम आहेत मुरुम उचलायला. ज्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत घेतली आणि गावामध्ये एका रस्त्यात मुरुम टाकायचा होता, खड्डे वगैरे होते, उत्साहाच्या याच्यात आमचे कार्यकर्ते असतील, आमचे सदस्य असतील, आम्ही एका ठिकाणी मुरुम उचलला आणि त्या रोडवर टाकला रस्त्यावर. तर यांनी आमच्यावर केस दाखल केली आणि 20 लाखाचा दंड केला. मुरुम साधा 3,000चा असेल, 20 लाखाचा दंड. ते ज्या माणसाचे आम्ही पोकलेन, JCP, ट्रॅक्टर आणले होते, ते 3 दिवस उभे करून ठेवले. त्या लोकांचंही भाडं आम्हाला द्यावं लागलं. आणि जेव्हा आम्ही मग बाळासाहेब थोरातांकडे गेलो, त्यांनी त्या अधिकाऱ्यांशी बोलले, त्यावेळेस आमचा 20 लाखाचा दंड माफ झाला. म्हणजे काही शेतकरी तर असे आहेत, आता पावसाळ्यात त्यांच्याच शेतातील मुरुम उचलून त्यांना गोठ्यात टाकता येत नव्हता, कारण गौण खनिजाचं कारण सांगून त्यांच्यावर केस दाखल व्हायच्या. आणि ज्या वेळेस निवडणूक आली 1 महिन्यावर 2 महिन्यावर, यांनी गावोगावी इतका भरमसाठ मुरुम टाकला. म्हणजे यांना काही नियम नाही, अधिकार नाही, काही नाही. सर्वसामान्य माणसाला आहेत.
आणि यांची लोक टपले. केसेस दाखल करण्यात त्यांचा हातखंडा, प्रत्येक गोष्टीत केसेस दाखल करणे. मुरुमाचा असं त्यांनी आता मुरुम टाकला म्हणजे 35 वर्ष काय केलं यांनी. आता शेवटचे 3 महिने हे वाड्या वस्त्यांवर मुरुम टाकतायत. आणि ते कालव्याचा प्रश्न असेल, धरणाचा प्रश्न असेल, निळवंडे धरणाचा प्रश्न इथं आहे, तर तो मुद्दा एक जरा स्थानिक लेवलला चर्चेत आहे. निळवंडे धरण 50 वर्षापासून निळवंडे धरण आज पूर्ण झालेले नाही. यांचा त्याला प्रखर विरोध होता. परंतु काय असतं, निळवंडे धरणासाठी जुने जाणकार बरेचसे लोक होते. मग ते दत्ता देशमुख असतील ते सुरुवातीला, नंतर थोरात साहेब, पिचड साहेब यांनी ते प्रश्न मार्गी लावले. परंतु योगायोगाने काय झालं यांचं की आता भाजपचं सरकार आलं आणि उद्घाटनाला यांनी मोदींना आणलं. ज्यांनी प्रखर विरोध केला उद्घाटनाचा, तर त्यांना फार आवड आहे. प्रत्येक ठिकाणी उद्घाटनं हे म्हणजे त्यांचा छंद आहे. काम पुढे होऊ नाही होऊ, ग्रामीण भागातील खूप लोक खूप आख्यायिका सांगतात. काल मी कोराळ्याला गेले होते, तिथले पण लोक म्हणे की ते आमच्याकडं काल निळवंडेचं पाणी चारी पोकलेन आले, त्यांच्या वडिलांच्या काळात नामदारांच्या पोकलेन आले, मंत्री आले, मला वाटतं श्रामपूरचे होते आमदार, त्यांच्या थोडंसं 2-3 फूट पोकलेंनी खाणलं. आता चाऱ्या होणार पुन्हा त्याला आता 20 वर्ष झाले काहीच नाही. तिकडचे शेतकरी इतके दुष्काळग्रस्त आहे, तिकडे पाण्याचं खूप आहे. आता निळवंडेचं पाणी आलं पण पुढे चाऱ्या झालेल्या नाही, शेतापर्यंत कसं काहीच नाही. ते सगळं म्हणजे प्रलंबित पडलेलं आहे. पाणी आलं तर ती तळे भरले जातात, त्या तळ्याकडेही जायला म्हणजे पाणी न्यायला काही नाही, सगळं प्रलंबित आहे, काहीही केलेलं नाही. गोदावरी कालव्याचा प्रश्न, गोदावरी कालव्याचं पाणी ज्या वेळेस सावळी विहीर राहता भागात होतं, पेरूच्या बागा होत्या, ते 5-5 एकराच्या पेरूच्या बागा, पेरूचं आगर होतं तिथे. आज 95 नंतर हळूहळू ते पाणी कमी झालं. का कमी झालं? वरून गोदावरी कालव्याचं पाणी पुढे कालवे नसल्यामुळं ते पाणी वळवलं गेलं. आता यांनी सांगितलंय की सावळे विहीरला MIDC देतो आणि शेतकऱ्यांचं 2 TMC पाणी यांनी आरक्षित केलं. ते तिथे सोमय्या कारखाना होता, इतका सुंदर भाग होता, वाड्या म्हणजे कामगार राहत होते. आज तिथलं इतका भीषण अवस्था आहे सावळी विहीर परिसरातील. पाण्याचा प्रश्न, कालव्यांचा प्रश्न, चाऱ्यांचा प्रश्न, सगळे प्रश्न प्रलंबित आहे, काहीच केलेलं नाही आहे. तुमच्या समोर तुमचे जे विरोधक आहेत, उमेदवार आहेत, ते मोठे संस्थानिक आहेत, संस्था आहेत, कारखाने आहेत, त्यांच्याकडं सहकार क्षेत्रात मोठं नाव आहे त्यांचं. जेव्हा लोकांमध्ये जातील तेव्हा ते त्या संस्थांची उदाहरणं देऊ शकतात. तुम्ही काय देणार लोकांना, काय म्हणणार? माझ्याकडे कारखाने आहेत का, माझ्याकडे संस्था आहेत का, शैक्षणिक संस्था आहेत का? प्रथमतः तुम्हाला मी सांगते, मी लोणीचीच आहे आणि ते चांगल्या पद्धतीने मला, माझ्या वडिलांना, माझ्या सासऱ्यांना आणि पतीला ओळखतात. मीडियावर आणि इतर लोकांना वाटतं का घोगरेताई विखे खूप मोठे आणि घोगरेताई एक सामान्य गृहिणी, पण विखे पाटलांना माहिती आहे घोगरेताईचं पार्श्वभूमी काय ही त्यांना मनोमन माहिती आहे. ह्या संस्था उभे राहण्यासाठी मोठा खांदा देण्याचं काम चंद्रभान दादा घोगरेंनी केलेलं. तुमचे सासरे? माझ्या सासऱ्यांनी. ह्या सगळ्या संस्था आमच्या लोणी खुर्द गावात आहे आणि माझ्या सासऱ्यांचा त्याच्यात सिंहाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे हे त्यांनी नाकारावं. तेव्हा बाहेरच्या जनतेला शिर्डी मतदारसंघातील माहीत नसेल का प्रभावती घोगरेचा आणि विखे पाटलांचा काय संबंध आहे, पण विखे पाटलांना चांगलं माहिती आहे का चंद्रभान दादांची सून प्रभावती घोगरे हिच्या सासऱ्यांचा किती सहभाग होता. या तुम्हाला मी थोडक्यात सांगते. ज्या वेळेस हा प्रवरा सहकारी साखर कारखाना उभा राहायचा होता, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, प्रवरा सहकारी साखर कारखाना उभा करणे म्हणजे हे काय अशिक्षित लोकांचं शेतकऱ्यांचं काम नव्हतं. धनंजयराव गाडगीळ हे पंतप्रधानांचे सल्लागार होते. कुठल्याही शेतकऱ्याने एखादा माल उत्पादित केल्यानंतर त्याच्यापासून काहीतरी प्रॉडक्ट तयार केलं तर शेतकरी हास्यदन होईल. तसे खाजगी सहकारी साखर कारखाने होते तिकडे, परंतु त्यांनी ठरवलं आधी बेलापूरला काय धनंजयराव गाडगिळांशी तिथल्या लोकांचं कारखाना उभा करावं हे एकमत झालं नाही. मग प्रवरा ठरलं आणि याच्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदेंचा सिंहाचा वाटा आहे.
कॅबिनेट मंत्री आमचे स्नेही हां. कृषी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठबाई मेहता यांनी हा प्रवरा परिसर सहकारी साखर कारखान्यासाठी निवडला. निवडल्यानंतर इथे जे मोठे मोठे बागायतदार होते त्या काळचे, आता अवतडे असतील, कडू असतील, घोलप असतील, लामखडे असतील, भोसले असतील, खर्डे असतील, घोगरे असतील, असंख्य लोक तयार झाली. त्यांनी खूप मदत केली. तुम्हाला सांगते 13 वर्ष धनंजयराव गाडगीळ प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व. डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, वैकुंठबाई मेहता, हे या लोकांनी हा सहकारी साखर कारखाना, आजही तुम्ही गव्हर्नमेंटचं रेकॉर्ड पहा संस्थापक म्हणून कुणाचं नाव आहे. परंतु मग ते दिल्लीवरनं येणार, ते बघणार, मग त्यांनी ठरवलं की बुवा इथला स्थानिक कोणीतरी माणूस त्याला करावं. मग लोकांनाही माहिती झाली 13 वर्षात सहकारी साखर कारखाना कशा पद्धतीने चालवायचा काय. मग पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील हे वयोवृद्ध होते, जाणकार होते. माझे सासरे चंद्रभान दादा घोगरे, ह्या सर्व लोकांनी त्यांना चेअरमन केलं. तर मी सांगते प्रथमतः या विखेंच्या संस्थाच नाही, या सहकारातील संस्था आहे. त्याच्यात आमचा सहभाग खूप मोठा होता. परंतु आता काळाच्या ओघात त्यांनी त्या सर्व ट्रस्ट वगैरे स्वतःच्या कुटुंबियाच्या नावावर केले. त्या मी सांगितलं माझे सासरे चंद्रभान दादाचा त्या सिंहाचा वाटा आहे. आणि हे सांगते की त्यांनी 50 वर्षात काय केलं किंवा 35 वर्षात आता ते आहेत जे केलं नाही. प्रथमतः मी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार. एक मी सर्वसामान्य गृहिणी, माझ्या कुठल्याही शैक्षणिक संस्था नाही, मी शेती व्यवसाय करते. आणि निवडणूक जेव्हा सामान्य मतदार हातात घेतो त्यावेळेस मोठे मोठे घरी जातात असे अनेक उदाहरणे आहे. तर आता ही त्यांची घरी जाण्याची वेळ आलेली आहे. मी प्रथमतः शेतकऱ्यांचे प्रश्न, दुसरं नगर मनमाड रोड तुम्ही म्हटलं, नगर मनमाड रोडचा प्रश्न मी त्याच्यासाठी लढणार आणि 100% त्या रोडसाठी मी विधानसभेत विषय मांडणार. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता शिर्डी संस्थांच्या बाबतीत तिथले कामगारांचे इतके प्रश्न, आम्ही तिथे गेलो होतो. मी त्या प्रश्नावर येणार होते की आम्ही तिथे गेलो होतो, फुल विक्रेत्यांशी बोलले मी. तेव्हा त्यांनी सांगितलं की कोविडच्या काळापासून फुलांवर बंदी आहे, मध्ये प्रसाद नेता येत नाही, फुलं नेता येत नाही, हार नेता येत नाही. जे मोठं मार्केट होतं संस्थानाच्या बाहेर ते मार्केटच आता दिसत नाही. अगदी 4-5 दुकान आहेत, ते पण त्यांनी दुसरेच दुकानं सुरू केले. त्यांचं म्हणणं होतं की ती बंदी आणखी उठवली नाही. काय उठवली नसेल? त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणजे त्या परिसरामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या गुलाबाच्या बागा असायच्या. एक छोटे छोटे शेतकरी, त्यांचा उदरनिर्वाह. तिथे शेजारी लक्ष्मीनगर आहे, तिथे मी गेले होते. तिथल्या बायका हार ओवणीचं काम करायच्या, त्यांचा रोजगार बंद झाला. कोविड काळापासून ही फुलांची बंदी त्यांनी बंद केलं. त्यांचं म्हणणं असं आहे की बाहेरून जे नागरिक येतात त्यांना लोक त्रास देतात म्हणून. मग मला म्हणायचं 1-2 लोक असे असतात म्हणून त्यांच्यासाठी 100 लोकांचं नुकसान कसं करायचं. बरं, जे असे आहेत त्यांना तुम्ही पकडलं पाहिजे. पोलीस यंत्रणा काय काम करते मग? हे बाहेरचे जे नागरिकांना त्रास होतो म्हणून फुल विक्री बंद केलेली आहे. तर फुल विक्री चालू करायला पाहिजे. आणि सांगायला मला विशेष वाटतं की त्यांची फुल विक्री बंद आहे आणि यांच्या उदबत्ती उत्पादन चालू आहे. कोणाचं? विरोधकांचं. त्यांचं बचत गटामार्फत ते सांगतात का आम्ही म्हणजे बाबांच्या समाधीच्या फुलांपासून आम्ही उदबत्ती बनवतो. त्यांचे स्टॉल आहेत आतमध्ये, त्याला कुठलीच परमिशन लागत नाही. त्यांचे बघा तुम्ही जा तिथे स्टॉल आहेत. जर फुलंच उत्पादित नाही, बाबांच्या समाधीवर फुलंच नाही वाहिले जात, तर तुम्ही उदबत्ती कशाची बनवता? ही गोष्ट हे सर्वांनी त्यांना विचारलं पाहिजे, जाब विचारला पाहिजे. ही बंदी उठवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले? आम्ही बऱ्याच वेळेला म्हणजे बोललो शासनाची, पण आता सरकार त्यांचं आहे. काय झालं, सगळे अधिकारी एकवटले त्यांच्याकडे. आमदारकी त्यांच्याकडे, खासदारकी त्यांच्याकडे, जिल्हा परिषद त्यांच्याकडे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका फार दिवसाच्या झालेले नाही, सगळे अधिकार त्यांच्याकडे. त्याच्यामुळं विरोधकाचे कुठलेच कामं होत नाही, कुठलेच
पोलीस यंत्रणा ही त्यांच्याकडेच. आता तुम्ही साधं उदाहरण बघितलं नाही का, जयश्री थोरातांवर अश्लील आरोप करणारा माणूस, हो ते वक्तव्य हा, त्यांचं फार वक्तव्य गाजलं. करणारा माणूस 15 मिनिटात जामिनावर सुटला. किती मिनिटात? 15. हा. आणि आम्ही तिथे गेलो, आमचा काही, आम्ही शांततेच्या मार्गाने गेलो. आमच्या 50-60 लोकांवर आचारसंहितेचा गुन्हा दाखल केला. आणि त्यांची भगिनी शरयू देशमुख ह्या परदेशात आहेत, तरी त्यांचं नाव त्यात लिहिलं गेलं. म्हणजे असं वेगळं पिक्चर निर्माण करतात. तुम्ही विरोध केला नाही या घटनेचा? एखादा नेता जेव्हा एखादा महिलेवरती जेव्हा असं विधान करतो तेव्हा तुम्ही त्याचा कडाडून विरोध केला नाही? हो, आम्ही विरोध करण्यासाठीच केला. आम्ही जाहीर निषेध केला की तुम्ही लाडकी बहीण म्हणता, स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही लाडक्या बहिणींना ही योजना, पण लाडक्या बहिणीच्या संरक्षणाची, लाडक्या बहिणीबद्दल अश्लील वक्तव्य करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, हे कुठंच दिसत नाही. फक्त लाडकी बहीण हे मताचं राजकारण आहे. लाडकी बहीण, पण त्यांना फायदा होताना दिसतोय का? म्हणजे ग्राउंड वरती काही महिला वर्गांमध्ये असं चाललंय की पैसे येत आहेत आमच्या खात्यामध्ये, लाडका भाऊ आमचा टाकतोय, आम्ही लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांच्या. लाडका बहिणींना किती पैसे येऊ द्या, पण लाडका भाऊ कडकीत आहे त्यांचा. लाडक्या भावाची काय अवस्था आहे, लाडक्या बहिणीला प्रत्येक बहीण ही कुणाची तरी पत्नी असते आणि तिला आपल्या पतीला किती त्रास आहे. आपण तीच म्हणजे दुग्ध व्यवसाय हा 70% महिला सांभाळतात. हा, शेण काढणं, धारा काढणं, मशीन लावणं, खाद्य देणं, चारा टाकणं, हे ग्रामीण भागातील महिला करतात. पती फक्त दुधाची भरलेली किटली डेअरीवर घेऊन जातात. तर त्यांना माहिती आहे ह्या आपल्याला काहीच खाली शिल्लक राहत नाही आपल्या पतीला. त्यांना उत्तर म्हणून काय तुमच्याकडे? आता महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना आणलेली आहे, हे उत्तर ठरू शकतं? एखाद्या योजनेला एक योजना, काहीतरी परमनंट त्याच्यावरती उपाय पाहिजे की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काय, कोणतं सरकार करणार? प्रत्येक सरकार येणार, आश्वासन देणार, ते सरकार सत्तेत येतं, ते महाविकास आघाडीच्या काळात आमचे उद्धवजी ठाकरे साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं. दुधाचे भाव 36-37 रुपये केले, बरोबर. पवार साहेबांनी कर्जमाफी केली. आम्ही शेतकरी प्रतिनिधी आहोत आणि निश्चितच शेतकऱ्याच्या तुम्ही पवारांवरती आलात म्हणून सांगते की अशी गोष्ट एक कानावर आली किंवा वाचनात आली की ग्लोबल युनिव्हर्सिटी होणार होती तुमच्या जिल्ह्यामध्ये. हो, त्याचं काय झालं? यांनी आश्वासनं दिले लोकांना की शिर्डीमध्ये ग्लोबल युनिव्हर्सिटी, महामंडळाच्या जमिनीवर युनिव्हर्सिटी उभी राहील. परंतु यांचे कॉलेजेस चालले पाहिजे, यांच्या शिक्षण संस्था चालल्या पाहिजे, म्हणून आजपर्यंत तिथे कुठली युनिव्हर्सिटी उभी राहिली नाही. आज जर तिथं युनिव्हर्सिटी असती तर 2000 शिर्डीतील तरुणांना रोजगार मिळाला असता. 20-30 हजार विद्यार्थी शिक्षित होऊन बाहेर पडले असते. परंतु फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच शिक्षण संस्था चालाव्या म्हणून आज शिर्डीमध्ये त्यांनी ग्लोबल युनिव्हर्सिटी होऊ दिली नाही, फक्त आश्वासन दिले. आणि दवाखान्यांचा प्रश्न, दवाखान्याच्या बाबतीत तुमच्या जिल्ह्यातल्या शिर्डीतील हॉस्पिटल, ते सुपर हॉस्पिटल, हे हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये नवीन उपकरणे, अद्ययावत सेवा याच्याकडं हे यांनी होऊ दिलं नाही, कारण यांचं हॉस्पिटल चालले पाहिजे. आज म्हणजे घाईच्या वेळी ॲक्सिडेंट होतो किंवा अटक, हे असे जे तिथं सगळं पाहिजे होते, अद्ययावत सेवा, चांगले निष्णात डॉक्टर, पण तिथे त्यांनी ते होऊ दिलेलं नाही. हे करू शकत होते, हे एवढ्या मोठ्या पदावर हे सगळं करू शकत होते, त्यांनी आजपर्यंत काही केलेलं नाही. फक्त त्यांचे हॉस्पिटल चालले पाहिजे. आता समोर एवढा मोठा नेता, एवढा मोठा विरोधक, तुम्ही गाईवरांचा कासरा हातात घेणाऱ्या महिला नेत्या आता राजकारणात कशी एंट्री करणार? काय वाटतं, कशी लढत होईल, काय आव्हानं दिसत आहेत समोर? लढत तर ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या अटीतटीच्या लढती आहेत त्यात आमच्या शिर्डी मतदारसंघाची चर्चा भरपूर आहे. राज्याचे महसूल मंत्र्यांच्या विरोधात तुम्ही उभं राहिलात एक गृहिणी म्हणून, की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे, पण तुम्ही राजकारणात आलात. मागे तुमचं जे भाषण गाजलं, तुम्ही गणेशचा उल्लेख केला होता, प्रवराचं वाटोळं केलं म्हणत होतात. काय वाटोळं केलंय प्रवराचं? प्रवरा सहकारी साखर कारखाना
हा सहकारातील पहिला साखर कारखाना आहे म्हणतात. हा. परंतु तुम्हाला सांगते इतक्या गोष्टी आहेत, वेळेवर पेमेंट नाही. तिथल्या कामगारांचा सुद्धा खूप प्रश्न आहे. कामगार लोक सांगतात आम्हाला वेळेवर पगार नाही. जे कामगार रिटायर होतात तर त्यांना त्यांचं मानधन असतं पेन्शन, ते दिलं जात नाही. त्यांच्या पावत्या बनवल्या जातात. आता प्रत्येकाला वाटतं की आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर घर बांधू किंवा काही प्रॉब्लेम, परंतु पावत्या दिल्या जातात. शेअर्सच्या बाबतीत म्हणाल, आणि तुम्हाला सांगते जे सभासद होते आमचे, जे सहकारावर कारखाना निर्मितीचं हेच होतं की सभासदांचे मुलं शिकले पाहिजे, सभासदांना जे सभासद आहे कारखान्याचे त्यांना चांगले दिवस आले पाहिजे. परंतु आता त्यांनी नवीन त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर विरोधी गटाचे कोणतेही मनुष्याश्री सभासद केलेलं नाही. आमच्या घरातीलच सभासद नाहीत. म्हणजे आमचं योगदान असून आमच्या प्रवरा कारखान्याला लोणी खुर्दच्या जमिनी आहेत तरी ते सभासद नाहीत. फक्त उद्देश निवडणूक आणि सत्ता. कारखान्याचा आत्तापर्यंतचा भाव सर्वात कमी होता. आतापर्यंत संगमनेरपेक्षा नेहमी 300 रुपयांनी भाव कमी. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा बघितलं तेव्हा याच वर्षी त्यांनी फक्त भाव जास्त दिलेला आहे. इथले जे प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्लरी होती, इथे फार पूर्वी अवजार निर्मितीचा एकदम चांगला कारखाना होता. शेतीचे अवजार निर्मितीचा होता. मला वाटतं ट्रॅक्टरची सुद्धा निर्मिती तिथे होणार होती, तो बंद पाडला. डिस्लरी बंद पाडली. पेपर मिल बंद आहे. आणि कारखान्यावर 900 कोटीचं कर्ज आहे. किती? 900. हां. आणि ते काय बॉयलरचंही बाबतीत आता गेमान म्हणून काय एक मशीन आलेलं आहे, ते जिमी म्हणून परदेशी माणूस आलेला आहे, त्यांच्याबरोबर यांचं काय कॉन्ट्रॅक्ट आहे. अहो खूप आहे. शेतकऱ्याचा ऊस तोडला जातो. एक तर परिसरातील शेतकऱ्याचा ऊस खूप उशिरा नेण्याची पद्धत आहे. आधी बाहेरचा ऊस घेतला जातो. तो ऊस तोडल्यानंतर जोपर्यंत त्याचा ऊस तिथं मुळी त्याची जात नाही तोपर्यंत त्याचा जीव धाकधुक असतो. काय आज कारखाना बंद पडला, आज कारखान्याचा प्रॉब्लेम झाला, गाड्या त्या शेतकऱ्यांना ऊस तोडणीला मजूर भेटले नाही. शेतकरी पैसे देऊन, स्वतःचे पैसे देऊन तो ऊस तोडणी करून ते ऊस भरून देतात. ऊस इतका उशिरा नेतात, त्याच्यातील पाण्याचं प्रमाण एकदम कमी झाल्यावर नेतात. असंख्य प्रश्न आहे. काट्याचा प्रश्न आहे. सगळे लोक म्हणतात की काटा खूप कमी दिला जातो. काट्या बरं आपल्यासारख्या शेतकऱ्याला तिथे जाऊन स्वतः काटा बघण्याचा अधिकार नाही. खूप गोष्टी आहे. म्हणजे यांच्या अधिकाराखाली हे शेतकऱ्याला इतकं लाचार बनवलेलं आहे का शेतकरी काही हे करू शकत नाही. अशा पद्धतीचं इथलं सगळी प्रवरा कारखान्याच्या गोष्टी आहेत. इथली मशिनरी खोल, तिकडं ने गणेश, तिकडची मशिनरी खोल इकडं. आता हे नवीनच आहे. हे गॅमान जो जिमी आहे ते बघतात, ते काय कॉन्ट्रॅक्ट बेसवर काय कंपनीतर्फे आलेले असं बोललं जातं. बरं, आता निवडणुका, मतदान अगदी जवळ आलेलं आहे आणि अशा वेळेस तुम्ही खूप कमी अवधी तुमच्या हातात आहे. आता काय पुढचे टार्गेट्स आहेत? काय वाटतं, काय डोळ्यासमोर विजन ठेवलंय? शेतकऱ्यांचा मुद्दा तुम्ही मांडलात, निवडून आलात निवडून, तर पुढं काय? शेतकऱ्यांचा प्रश्न मी सांगितलं, शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. शिर्डी मतदारसंघातील जेवढे प्रलंबित प्रश्न आहे, प्रथमतः मी सांगू इच्छिते, मी एक गृहिणी, मला कुठल्याही प्रकारच्या स्वतःची संस्था, स्वतःचा व्यक्तिगत असा काही विकास करायचा नाही. जे करायचं ते समाजासाठी आणि ह्या जनतेसाठीच करायचं. आणि मला वाटतं हे नियतीलाच मान्य असावं का 7 वेळा ज्या शिर्डी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. माझे सासरे 78ला आमदार म्हणून निवडून आले, चंद्रभान दादा घोगरे. आणि त्याच्यानंतर हा योग आज नवरात्र होऊन गेलं, देवीच्या कृपेने, दुर्गेच्या कृपेने माझ्याकडे हे काम आलेलं आहे. मी निश्चितच निवडून आल्यानंतर शिर्डी मतदारसंघासाठी सकारात्मकच काम करणार, फक्त समाजासाठी. मी व्यक्तिगत असं कुठलंही स्वतःसाठी कुठलीही संस्था कुठलंही काम करणार नाही. तुमचे सासरे इथले आमदार होते आणि त्यानंतर विखे सलग निवडून आले आणि आता तुम्ही निवडणुकीमध्ये उभे आहात. म्हणजे तुमच्या सासऱ्यानंतर आता तुम्ही राजकारणात उतरलात. एवढं ज्ञान शेतीचं वगैरे किती शिकलात तुम्ही? मी ग्रॅज्युएट आहे, बी ऑनर्स आहे.
चांगल्या पद्धतीने शिक्षण. परंतु पूर्वी वडीलधारे माणसं म्हणायचे, माझे वडील रयत शिक्षण संस्थेच्या बॉडीवर होते, पवार साहेबांचे स्नेही आम्ही. तर मी माझ्या वडिलांना म्हटले की नाना म्हणायचं ग्रॅज्युएशन केल्यानंतर की मला शिक्षिका व्हायचंय, मला BEd करून विवाहाचा प्रस्ताव नको, लग्न करायचं नव्हतं, नोकरी करायची. हा, नोकरी करायची असं मला त्यावेळेस वयाच्या 20व्या वर्षी. तर माझे वडील म्हटले की एका गरजूची जागा अडवू नको. त्यावेळेस लोकांचे असे उद्देश असायचे की गरजू लोकांना गरज आहे, तुला गरज नाही आणि तू चांगल्या प्रकारे शेती करू शकते, शेती काही वाईट नाही, असं त्यांचं म्हणणं पडलं. त्याच्यामुळे नाही तर मला शिक्षिका होण्याची खूप आवड होती. आताही तुम्ही चांगलं बोलता, म्हणजे शिक्षिका झाला असला तरी चांगलं बोलला असतात. सगळं आता निवडणुका जवळ आलेल्या, सगळं झालेलं, आपण गप्पा पण छान मारल्यात, तुम्ही छान माहिती दिली तुमच्या व्यवसायाची, राजकारणाचीतली. काय वाटतं आता निकाल काय लागेल, कोणाच्या बाजूने लागेल, महाराष्ट्रातलं चित्र काय वाटते तुम्हाला? इथनं तुम्ही महाराष्ट्राचं चित्र सांगू शकता? हो, मी सांगू इच्छिते की महाविकास आघाडीचंच सरकार येणार. कारण तुम्हाला सांगते, लोक खूप सुज्ञ झालेले आहेत. शेवटच्या निवडणुकीच्या काळात जेव्हा लोकसभेलाही खूप पडझड झाली युतीची, त्यावेळेस त्यांनी ही लाडकी बहीण योजना आणली. हे आणण्याचा उद्देश म्हणजे हाच होता की मतदान वाढलं पाहिजे. विविध योजना आपण TV वर बघतो, त्यांचे प्रवक्ते काय बोलतात, त्यांनी प्रथमतः भाषा सुधारली पाहिजे. आज पवार साहेबांबद्दलचं वक्तव्य बघा 2-3 दिवसापूर्वीचं, अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे हे एकदम गलिच्छ राजकारण आहे. तुम्ही महिलांना लाडकी बहीण म्हणतात, तुमचे कार्यकर्ते स्टेजवर महिलांना बोलतात, कुठल्याही ठोस तुम्ही काही केलेलं नाही. तुमच्याकडे जर 35 वर्ष सत्ता होती, शिर्डी संस्थान इतकं मोठं होतं, इतका आवाज उठवला जातो, तुमच्याकडनं नगर मनमाड रोड झाला नाही, असंख्य बळी गेले. आता एक दाम्पत्य गेलं, ते दशक्रिया विधीसाठी चाललं होतं, त्यांची मुलं झोपलेली होती, ते गेले. आता इकडे पण संगमनेरचे 2 लोक देवाला चालले होते, खड्ड्यात मोटरसायकल पडली, कंटेनर अंगावरून गेला, करते पुरुष गेले. हे तुमचं अपयश आहे, तुमचं सगळं अपयश आहे. त्यामुळं महायुती सरकार आणि इतके भाषणांचा आरडाओरड, फक्त आरोप प्रत्यारोप, लोक बघतात TV वर तुम्हाला. तुमचा काय आदर्श घ्यायचा लोकांनी? फक्त जुन्या उखाळ्या पाखाळ्या, याच्या नावावर त्याच्या नावावर, याच्या आशीर्वादाने त्याच्या आशीर्वादाने. जो यशवंतरावांचा महाराष्ट्र, जो शरद पवारांचा महाराष्ट्र, वसंतदादा पाटलांचा महाराष्ट्र आज यांनी कुठं नेऊन ठेवलाय? आज ज्या उद्घाटनाला यांची प्रत्येक गोष्ट गुजरातकडून होती. मोठे मोठे उद्योग सगळे, ही महानंदा डेअरीचं काय केलं यांनी, या दुग्ध विकास मंत्र्यांना, अरे हे सगळे उद्योग गुजरातला गेले. आज काही म्हणजे राहिलं नाही. आमच्या परिसरात त्यालाही सांगते, आमचा मोठा बाबळेश्वर दूध संघ होता, यांच्याच काळात त्यांनी बंद पाडला हे मंत्री असताना. फक्त विरोधक कसा संपवायचा असं सगळंच महायुतीचं चालू आहे. हे कुठं थांबवलं पाहिजे. विकास म्हणजे काय तर शेतकऱ्याचे प्रश्न, ज्यावेळेस शेतकरी सदन होईल त्याच वेळेस सगळ्या गोष्टी होतील. रस्ते, पाणी, वीज. आज आडगावसारख्या मला काल शेतकऱ्याने सांगितलं 7 दिवसातले 3 दिवस वीज असते फक्त. किती? 7 दिवसातली 3 दिवस वीज असते. शेतकऱ्यांनी पिकांना पाणी कसं द्यायचं? रात्रीची वीज असते. आज श्वापद, बिबट्या, कोल्हे, रानडुकरं हे असतात, रात्रीची पाणी भरायचं का शेतकऱ्यांनी? प्रलंबित इतके प्रश्न आहे. आणि फक्त विकास बोलता पण यांचाच विकास झाला. ज्या वेळेस मतदारसंघात जे उमेदवार राहिले युतीचे, त्यांच्या प्रॉपर्ट्या 5-5, 2.5 वर्षात किती वाढल्या. हे कसले लोकप्रतिनिधी आहे? तेव्हा महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे. मी आश्वासनाने सांगते, मी नक्कीच निवडून येणार. एक महिला टिकेल. हो, महिला रणरागिणी आहे. झाशीची राणी इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील हे माझ्या पुढे उदाहरणं आहेत. त्यामुळे एक महिला, काही महिलांनी मनात आणलं. आणि बुद्धी सर्वांना सारखी आहे, पुरुष आणि महिला. मी नेहमी म्हणते, देवाने हे खूप चांगलं केलं की बुद्धी सर्वांना सारखी. त्याच्यामुळे नक्कीच मी लढणार. ओके, खूप मी लढणार आणि विरोधकाला पाडणार. खूप छान बोललात. थँक्यू, तुमचा वेळ दिला प्रचारातनं आणि खूप मस्त वाटलं.
हे सगळ्या गप्पा पाहता, ही कोणती अशी मुलाखत नव्हती. आम्ही आलो, गप्पा मारल्या, तुम्ही वेळ दिला. हे सगळं कसं वाटलं, ही चर्चा कशी वाटली, ह्या गप्पा कशा वाटल्या, खाली व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी लगावपती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.